राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 30 महत्त्वाच्या ठळक बातम्या। पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी 3 सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी, जिल्हाधिकारी यांचे आवाहन। शेतकऱ्यांना न सांगता 1 गुंठ्यांपेक्षाही कमी जागेत पीक असल्याचे भासून बनावट विमा अर्ज दाखल केला जात असल्याचा संशय कृषी विभागाला आहे। त्यामुळे विमा काढण्यासाठी किमान 10 गुंठे पीक क्षेत्र बंधनकारक करावे असा प्रस्ताव राज्य शासनाला देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आले आहेत। राज्य सरकारने सर्वाधिक म्हणजेच की 248 कोटींचा निधी मंजूर केला असून आर्थिक दृश्य चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार असून लवकरच निधी वाटपास प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली। अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। लाडकी बहिणीचे पैसे मिळाले, विसरलेल्या खात्यावर जमा झाले। लाभार्थी महिलांची नियमित व्यवहारांच्या बँकेत चौकशीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे। तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून होणार पडताळणी। बोगस पीक विम्याचा बीड पॅटर्न पोहोचला परभणी जिल्ह्यात। केवळ 31% शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणीची नोंद। 7/12 वर पेरा राहिला कोरा तर शासकीय मदतही आता तुम्हाला विसरावी लागणार। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी म्हणजेच की प्रकल्प ई-पीक पाहणीची सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आणि यात 7/12 वर पीक पेरा स्वतः शेतकऱ्यांनी फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे। शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठी अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे। सोने 74,000 तर चांदी 90,000वर। दिवाळीत आणखीन भाव वाढणार, तेजी मंदी कायमच। मागणी पुरवठ्यातील असंतुलनाचा जाणतोय परिणाम। बाजारात सोयाबीनला दर हमीभावाच्या आत मिळत आहे। शेतकऱ्यांचे क्विंटल 1000 रुपयांपर्यंत नुकसान होत आहे। त्यातच केंद्राने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। सोयाबीनला योग्य दर मिळण्याच्या उद्देशाने नाफेडचे तातडीने खरेदी केंद्र सुरू करावेत, अन्यथा 4 सप्टेंबर पासून उपोषण करण्याचा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। बालकांच्या मदतीसाठी धावणार 1098 हेल्पलाईन नंबर। बॅटरी चलित फवारणी पंपासाठी अर्ज केला नसेल तर अर्जाची मुदत आजच्या दिवसापर्यंत आहे, म्हणजेच की 26 ऑगस्ट पर्यंत आहे। लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका, जिल्हाधिकारी देणार बँकांना पत्र। अनेक महिला वंचित, 95% महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचा शासनाचा दावा। मागील 48 तासात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम या 3ही जिल्ह्यांमध्ये पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी दिली। सर्वच मंडळामध्ये पाऊस होत आहे। सध्या पिकांना पावसांपेक्षा अनेक ठिकाणी सूर्यप्रकाशांची गरज असताना हा पाऊस होत असून आता नुकसानींची टक्केवारी वाढविणारा ठरेल अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत। पहिला टप्पा पडल्यानंतर मोदी आवास योजना ठप्पच, म्हणजेच की राज्यातील 3 लाख तर परभणी जिल्ह्यातील 13,500 घरकुले मंजूर करण्यात आली आणि पहिला टप्पा पडल्यानंतर मोदी आवास योजना ठप्पच। गावाची अर्थव्यवस्था लखपती दीदीमुळे बदलणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील स्वयंसहायता गटांना 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी व 5000 कोटी रुपयांचे बँक अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे। याच कार्यक्रमात समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। तसेच लखपती दीदी संमेलनादरम्यान 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात आले। साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आवाहन आहे। त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले।
राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळी एकर कमी 3,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आणि चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाने केले आहे। तुम्ही देखील आजच अर्ज करा। योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मार्फत दिली आहे। या वर्षी ऊस गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठी साखर कारखान्यांची तयारी सुरू झाली। सातारा जिल्ह्यात एकूण 86,555 हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे। महानगरपालिका कर्मचाऱ्यांना थकबाकींचा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळणार। 1 रुपयात पीक विमा योजना फसवी शेतकरी संघटनेचा आरोप। शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेच नाहीत। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काल रात्री पार पडली आणि या बैठकीत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची मार्च 2024 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे। लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार। आता राज्य मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली जाणार। त्यानंतर गट प्रवर्तकांच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ करण्यात येणार। त्यानंतर थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी देणार आणि त्यानंतर आरपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला 7,015 कोटींची मान्यता देण्यात आली। याचा फायदा नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार। सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी असणार आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ मिळणार। आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की मुंबई महानगरात रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार। विविध महामंडळे प्रकल्प राबविणार आहेत। संजय गांधी श्रावणबाळ वृद्धपकाळ निवृत्ती वेतनाचा 468 जणांना लाभ मिळणार। नंदुरबार मधील अपडेट आहे। नंदुरबार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 468 अर्ज मंजूर करण्यात आले। 37 जणांचे अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात देखील आले आहेत। सरकारने 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे। कर्जमुक्ती कशी होत नाही हेच पाहतो असा नवा अल्टिमेटम मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला। सरकारने 30 सप्टेंबरच्या आत कायमची कर्जमुक्ती करायची, सगळा पीक विमा अनुदान द्यायचे। आता शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। चालू दशका अखेरपर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी 30% वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत। या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहज उपलब्ध व्हावी यासाठी पुढाकार घेत महावितरण मागेल त्याला चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी देत आहे। नांदेड परिमंडळात 29 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे काम प्रगती पथावर आहे। पगारांच्या 50% पेन्शन, 10 वर्ष सेवा दिलेल्यांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळणार। एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार। सर्व उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना शासनाकडून मिळणार पुरस्कार। 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 800 उमेदवारांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज कोणत्या भागातून आले? आमदार होण्यासाठी अर्ज आले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे। आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे। सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केलेत। या सर्व अर्जांची छाननी होईल। तज्ञांची समिती हे काम करेल। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत।
तर मराठवाडा विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला, पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत. अर्ज येतच आहेत, त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे आम्ही पुन्हा ठरवणार आहोत, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.